हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या डिम्पल्स सॅमसिंग ब्लॉगमध्ये। तर गाईज, तुम्हाला वाटत असेल आज मी रेडी का झालेली आहे, अंधार पण झालेला आहे बाहेर। रेडी मी यासाठी झालेली आहे की आज मला सामान आणायचं आहे बाहेरून। मी सकाळी ब्लॉग स्टार्ट करू शकले नाही कारण मला खूप घाई होती ड्युटीवर वगैरे जायची, तर त्यामुळे मी लेट पण झाले होते सकाळी थोडं, म्हणून मी माझ्या म्हणजे टाईम मॅनेज करून मी माझं ड्युटीला गेल्यानंतर पण व्हिडिओ करता वगैरे मला काहीच आलं नाही। मग त्यानंतर म्हटलं मी आता आजचा ब्लॉग आपला नाही जाणार, त्यापेक्षा म्हटलं मग आता मी बाहेर चाललेली आहे आणि मी ब्लॉग चालू केला। तर मग मी आता रेडी झाली, म्हणजे मी ड्युटीवरून आली, आधी हे सांगते तुम्हाला। मी ड्युटीवरून आल्यानंतर मी झोपून घेतल्यानंतर मग मी आता थोडाच वेळ झाला उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाली। फ्रेश झाल्यानंतर मी आता रेडी झाल्यानंतर आता मला गहू, त्या दिवशी मी तुम्हाला बोलले होते आधीच्या ब्लॉगमध्ये की मला गहू आणायचं विसरले होते, त्या दिवशी मी पाणी आणलं होतं त्या दिवशी। तर आज मी गहू पण घेऊन येते आणि माझ्याकडे भाजीपाला नाही आहे, काहीच नाही आहे, तर आणि हे पण संपलेलं आहे तिखट वगैरे, तर मी ते पण घेऊन येते कारण आज जिथे मी राहते तिथला बाजार पण आहे, तर थोडं ठीक आहे कमी किंमतमध्ये मिळत असेल तर बघते आणि थोडंफार फ्रूट्स पण घेऊन येते। तर जर दाखवता येईल तर मी तुम्हाला आजचा बाजार दाखवेल, मी बोलणार नाही। तर जर नाही दाखवता आला तर नाही दाखवणार, कारण तुम्हाला माहिती आहे मी नवीन आहे, मला लोकांचं थोडंसं असं हे होऊन जातं, एम्बॅरसिंग फील होते मला, त्यामुळे मग मी दाखवू शकेल, जर दाखवू शकणार तर दाखवेल, नाही तर नाही दाखवणार। ठीक आहे, तर मी जाते आता बाजारात। गाईज, बाजार जास्त दिसत नसेल कारण संध्याकाळ होत असल्या कारणाने सर्व बाजार उठलेला आहे, क्वचितच दुकानं दिसत आहेत तुम्हाला, आणि जे क्वचित दुकानं दिसत आहेत ते आता तिथून मी बाजार करते। आणि बऱ्याच प्रकारचे दुकानं उठून गेलेले आहेत गाईज, पण मग खूप गावाकडचे लोक येतात काही सामान वगैरे घ्यायसाठी, कारण हा आठवडी बाजार राहतो त्या कारणाने, आणि बऱ्याच प्रकारचे इथे जे सामान मिळाले जाते। आणि त्यानंतर इथे भाजीपाला वगैरे घेण्याची पण म्हणजे भाजीपाला पण आहे आणि फ्रूट्स वगैरे पण आहेत गाईज। आणि त्यानंतर मग जर कोणाला काही चप्पल आहे किंवा मोबाईल कवर आहे, काही फ्रूट्स वगैरे सर्व घेऊ शकतो। आणि त्यानंतर हॉटेल वगैरे पण बऱ्याचपैकी चालू असतात। गाईज, मी आले बाजार करून, बापरे आज पहिल्यांदा मी गाडीने नेली बाजारात, नाहीतर मी बाजाराला गेली की आधी गाडी घेऊन जाते, गाडी एक साईडला लावून देते आणि बाजार केल्यानंतर गाडीवर बाजार ठेवते आणि बाजार घेऊन येते इथे। म्हणजे मला इतक्या लांबून हे बघा गाईज कसे झाले, हात लाल लाल झाले असेल, तुम्हाला दिसत असेल तर गाईज मी दाखवते तुम्हाला मी आज बाजारात काय केला। हे बघा गाईज, मी इतका सारा बाजार केलेला आहे, गाईज दिसतोय का? एकटीचा बाजार। दही आणलं, त्यानंतर तुम्हाला बोलले होते साखर पाहिजे, तेल पाहिजे, मला बेसन आणलं, त्यानंतर जिरा पावडर, अरे यार शेट गाईज, मी तिखटच नाही आणलं, मला अर्जंट आता तिखट आणायला जावं लागेल। बरं, त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवून देते काय काय आणलेलं, तिखट आणायला जाते, नाहीतर बाजार जाईल उठून। हे बघा, जिरा आणलं, बरं झालं तुम्हाला दाखवता माझ्या लक्षात आलं। खाऊ आणला, 2 किलो गहू होते, गहू तर खूप इम्पॉर्टंट होते, मी नेहमी गाईज गहू 5 किलो आणते, पण यावेळेला मी 2 किलोच आणले। ते का, त्यामागचे कारण आहे, तर मी ते वेळ आली की समजून जाईल तुम्हाला का, तर ठीक आहे। तर आणि भाजीपाल्यामध्ये मी भेंडी आणली आणि मिरची आणली, कारण मी भाजीपाला यासाठी काही जास्त आणत नाही, कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे आणि मला रोजचा भाजीपाला लागतो आणि रोजचं माझं येणं जाणं चालू राहते, तर मग मी एक भाजीपाला घेऊन येते सोबत। तर मी उद्यासाठी भेंडी आणलेली आहे, हे बघा भेंडी आणली। त्यानंतर मी यामध्ये अंडे आणले, कारण मला रोज मी अंडं खाते सकाळी। त्यानंतर केळी आणली, केळीनंतर मी 2 मॅगी आणली, आणि आजच्या भाजीसाठी आणलं चिकन गाईज। कोणाला चिकन आवडतं सर्वांनाच असेल, खात पण सर्वच असतील, ठीक आहे गाईज। जर जो खात नसेल ना त्यांनी कमेंट्स करा। आणि गाईज मला ना हे बघा क्यूट ठेवा, आता जे ट्रेंडिंग चालू आहे ना, यू कॅन ऑफ द फ्लावर, असं चालू आहे ना, तर हे फ्लावर लावायला याच्यावरती रील्स बनवायला भारी आहे, तर मी 2 आणले गाईज। मला खूप म्हणजे एकदम रिजनेबल प्राईसमध्ये भेटले। कितीला असेल गाईज हा, मला कमेंट्समध्ये सांगा बरं। एकदम खूप कमी किंमतमध्ये आहे, सर्व मुली आणत असतील आणि असेल पण सर्वांजवळ। गाईज, मी ना आधी तिखट आणते, कारण मला माझ्याकडे तिखट नाही आहे, तर प्रॉब्लेम होऊन जाईल, तर मला असं वाटते की मला जावं लागणार तिखट आणायला अर्जंट बेसिसवरती। तर बघते मी पुढे जाऊन तिखट आहे का। आता बाहेर निघाल्यावर तर तुम्हाला काही दिसणार नाही मी,
मला वाटते इकडनं जावं लागेल. गाईस दिसतंय का तुम्हाला? नाही ना. तर गाईज मी आले तिकडून, तुम्हाला दाखवला व्हिडिओ. हे बघा तिखट आणलं मी, 1 पाव 60 रुपयाचं. तर त्याला विचारलं मी तिथे अति तिखट असेल तर द्या, कारण तिथे लाल तिखट आणि थोडं फिकट कलरचं असं होतं, डार्क कलर होता लाल याचा. आणि जे जास्त लाल कलरचं राहतं बरोबर गाईज, तर ते तरीवालं आहे म्हणजे त्याचा तिखटपणा नाही लागत, पण मग भाजीला लाल कलर येतो त्याने. आणि जो असा फिकट कलर होता तर ते खूप तिखट आहे, म्हणजे आपण भाजीमध्ये ते नॉर्मल प्रमाणात वापरू शकतो. म्हटलं ठीक आहे, जो तिखट आहे तोच दे 1 पाव. तर गाईज मी आता आले. बरं झालं ते एक दुकान होतं तिथे. ए चावी कुठे आहे? गाईज मी आली रूममध्ये. ठीक आहे, मी आले रूममध्ये आणि तिखटभर माझं आणलं. बरं झालं जास्त वेळ झाला नाही मला. ठीक आहे गाईज, मी आता चेंज करते कारण खूप गरम होत आहे. गाईज तुमच्याकडे आज बाजार राहतो का? आज म्हणजे कधी फ्रायडे बाजार असतो का? मला कमेंट्स करून सांगा. तुमच्याकडे आजचा दिवस बाजार म्हणून असतो की रोजच बाजार असतो की काय असतं नेमकं? ठीक आहे गाईज, कारण माझ्या एरियात तर आज बाजार आहे आणि गर्दी. मी व्हिडिओ पण काढलेला आहे, मी काही बोलले नाही. तर तुम्हाला थोडक्यात म्हणजे जितकं काढता येईल तितकं काढता आलं तर तोही तुम्हाला बघायला मिळणारच. ठीक आहे गाईज. आणि गाईज मच्छर ह्या वातावरणात मच्छर होतात खूप सारे. तुम्ही मच्छरांपासून थोडं वाचून राहा, थोडं स्वतःकडे लक्ष द्या. मच्छरदाणी किंवा जे काही आपला एरिया असतो आजूबाजूचा तिथे पाणी साचू देऊ नका. आता पावसाचं वातावरण होतं, पाऊस येतो, तर मग जे काही जिथे मच्छर आढळतील, जिथे मच्छर अंडी घालतील असा जो एरिया असेल किंवा असं काही साधनं असतील तर ते तुम्ही ते मच्छर होणार नाही याचं तुम्ही एक हे घ्या, काळजी घ्या की तुम्ही ते पाणी साचणार नाही त्यामध्ये. जसे उघडे भांडे ठेवा. त्यानंतर काही टायर वगैरे असतात त्यामध्ये पाणी साचतं तर ते थोडे उभे करून ठेवा. आणि काही गोष्टी झाकलेल्या असतील तर ते असे उघड्यात ठेवा व्यवस्थित, नाही का. आणि खाणं पिणं जे आहे ते झाकून ठेवा. आता बाजारात पण नाही का, आता भरपूर मी बघितलं की काही जे स्वीट पदार्थ आहे किंवा जे काही फ्रेश वगैरे काही आणखी जे काही आता तिथे हे होतं, बोंबील, मच्छी, झिंगे अशा काही गोष्टी आहेत तर ते असं उघड्यावर आणि इतका माशा लागलेला त्याला, रे बाप रे बाप. आणि नंतर चिकनच्या दुकानात पण माशा होत्या, पण कसं आहे ते जेव्हा फ्रेश म्हणजे झाकून ठेवलेलं त्यांनी. पण मग आता ठीक आहे, आपण प्रिव्हेंट जिथं जिथं करू शकतो, जिथं जिथं आपण म्हणजे काळजी घेऊ शकतो तिथं घ्यायला पाहिजे. तशी तुम्ही पण घ्या गाईज. ठीक आहे, तर मी जास्त इकडे तिकडे फिरत होते, आता जास्त काही फिरत नाही इकडे तिकडे. तर मी आधी फ्रेश होते आणि भेटते तुम्हाला. माझी भाजीपाला वगैरे ते सर्व अरेंज करायचं आहे मला, तसंच पडलेलं आहे. ठीक आहे, तर गाईज माझा स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर माझं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी सर्व आवरून ठेवलं. तर गाईज आज तुम्ही काय जेवण केलं मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे गाईज, तर तुमच्याकडे सध्या आता वातावरण कसं आहे ते पण सांगा गाईज मला. आणि नंतर आता मम्मीचा ब्लॉग घेण्याआधी कॉल आलेला होता की माझ्या मम्मीने ब्लॉग बघितला असेल. तर गाईज माझी मम्मी मला म्हणते की ब्लॉगमध्ये असं करायचं तसं करायचं, म्हणजे जिथे काही असेल चांगलं करण्याचं, म्हणजे तू अशी करते तशी, म्हणजे जे काही तिने सांगितलं चांगल्या प्रकारे करायचं म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नवीन आहे ह्या गोष्टीमध्ये, मला शिकायला खूप टाईम लागेल. आणि मेन म्हणजे आपण म्हणजे जो नवीन असतो त्याला शिकायला टाईम लागतो. आणि मेन म्हणजे शिकता 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 मग त्यामध्ये तो पूर्णपणे ते गोष्ट त्याला येऊन जाते. तर मी पण शिकेल गाईज, पण मग तुमचा सपोर्ट मला पाहिजे. माझे सबस्क्राईब जर वाढतील, तुम्ही जर जे व्ह्यूवर्स आहेत माझे किंवा जे सबस्क्रायबर आहेत ते मला कमेंट्स करतील, लाईक्स करतील माझ्या ब्लॉगला आणि शेअर करतील, तर माझा व्हायरल होईल ना व्हिडिओ. आणि त्यानुसार मग माझं थोडं मला यातल्या ज्या काही गोष्टी समजतील की नाही मी कुठे कमी आहे, काय आहे आणि कुठे मी काय करायला पाहिजे, तुम्ही पण मला गाईड करा गाईज. तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला
आणि त्यानंतर माझा ब्लॉग आज जर चांगला वाटला असेल तर नक्की लाईक्स द्या, लाईक्स करा माझ्या ब्लॉगला. त्यानंतर कमेंट करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. ठीक आहे. आणि गाईज, तुम्ही आज जेवण काय केलं ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आज तर मी चिकन जेवण केलं. तर झोपण्याच्या आधी मी हा माझा ब्लॉग बंद करत आहे. तर गाईज, सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. ओके गाईज, बाय.